नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डाळ पोळ्याची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने आणि विदर्भ स्पेशल झणझणीत ही छान तर्रीदार भाजी आज आपण बनवून तयार करणार आहोत. तर चला, याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे कोहळं लागणार आहे आणि चण्याची डाळ. तर चण्याची डाळ मी 3-4 तास भिजून घेतलेली आहे, बघू शकता या प्रकारे. आणि कोहळं घेतलेलं आहे. कोहळं आपल्याला काळ्या पाटीचंच घ्यायचं आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल. हलकसं थोडं कच्चं कोहळं आणि असं काळ्या पाटीचं. याच कोहळ्याची भाजी खूप छान वाटते आणि खायला सुद्धा टेस्टी होते. तर आपल्याला हेच कोहळं घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये कांदा, खोबरा किस घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, टमाटर, कसुरी मेथी, कोथिंबीर. सुक्या मसाल्यांमध्ये तिखट, धने पावडर, हळद, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार. तर चला, सर्वात आधी इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं कांदा आणि खोबऱ्याचं. तर मी छान एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, बघू शकता. आणि तो ताव्यावर आपल्याला हलकसं तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. छान खरपूस येतपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे, बघू शकता. याने आपल्या भाजीला छान भाजी उतरते, चव सुद्धा छान वाटते. या रंगावर कांदा आला की यामध्ये मी 1 चम्मच खोबऱ्याचा किस घालून घेणार आहे. तुम्ही खोबऱ्याचे तुकडे जरी घेतले तरी चालेल. आणि व्यवस्थित या प्रकारे आपल्याला हा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि खोबरं छान ताव्यावर भाजून घ्यायचं आहे. आता याचं आपण एक वाटण तयार करून घेऊ, बघू शकता. छान मस्त फाईन पेस्ट बनवून आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे भाजी फोडणी द्यायची आहे. आता ही थोडीशी तर्रीदार भाजी विदर्भ स्पेशल असल्यामुळे तेल थोडं जास्तच लागते. तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालून घ्यायचा आहे, मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घालून घेणार आहे. आणि व्यवस्थित वाटण आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, बघू शकता. जेणेकरून त्याचा कच्चेपणा गेलेला पाहिजे. छानपैकी इथे आलं लसूण कोथिंबिरीचं फ्रेश वाटण मी इथे बनवून तयार करून घेतलेलं आहे. आणि छानपैकी तेलामध्ये आपल्याला हे वाटण इथे परतून घ्यायचं. आता वाटण इथे आपलं परतलेलं आहे आलं लसूण कोथिंबिरीचं. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि कढीपत्ता. कढीपत्ता खूप महत्वाचा आहे, खूप छान टेस्ट येते आणि खूप फ्लेवरफुल वाटते भाजी. त्याच्यामुळे कढीपत्ता नक्की टाकायचा. कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी परतून घेतली. आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, जे आपण मिक्सरला जे वाटण खोबरं आणि कांद्याचं जे वाटण तयार केलेलं होतं ना, ते घालून घ्यायचं आहे. आणि छानपैकी आता हे वाटण आपल्याला इथं तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे याच तेलामध्ये. छान मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे, तेव्हाच आपले मसाले म्हणजे छान शिजले की भाजी छान उतरते, त्याची चव सुद्धा छान वाटते, तेल सुद्धा चांगलं उतरते. त्यानंतर इथे आता व्यवस्थित मसाले परतले. एक मीडियम आकाराचा टमाटर घेतलेला आहे, बारीक चिरून ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी सुद्धा घालायची, खूप छान चव येते. आता इथे आपल्याला टोमॅटो ना सॉफ्ट करून घ्यायचा याच मसाल्यांमध्ये. तुम्ही टमाटरची प्युरी सुद्धा घालू शकता, पण या प्रकारे टाका आणि छान हलकीशी इथे सॉफ्ट करून घ्या, बघू शकता. टमाटर सॉफ्ट झाले त्यानंतरच आपल्याला इथे सर्व सुखे मसाले घालायचे आहे. आणि सुखे मसाले सुद्धा व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिटं आता या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. छान तेल सुटतपर्यंत बघू शकता. व्यवस्थित इथे आता मसाले परतले सुके की त्यामध्ये चण्याची जी भिजलेली डाळ होती ना, 3 ते 3.5 तास मी ही चण्याची डाळ भिजत टाकून घेतलेली आहे. पाऊण वाटी इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे. आणि ती डाळ सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ना ही डाळ थोडी 5 मिनिटं याच मसाल्यामध्ये मुरू द्यायची आहे. 5 मिनिटं मी झाकून ठेवलं. व्यवस्थित इथे मसाल्याला तेल सुद्धा सुटलं आणि मसाल्यामध्ये ती डाळ सुद्धा छान मुरलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं हे काळ्या पाटीचं आपल्याला इथे कोवळं घालून घ्यायचं आहे. इथे मी 1 पाव कोवळ्याचा वापर केलेला आहे, म्हणजे 250 ग्राम इथे कोवळं घेतलेलं आहे, बघू शकता. आता मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोवळं. खूप छोटे काप नका करू, म्हणजे शिजताना ते खूप गलम होईल, म्हणून या प्रकारे एवढेच आपण काप करून घेतलेले आहे. व्यवस्थित मिक्स झालं. पुन्हा याला मी 4 ते 5 मिनिटं हलकीशी वाफ येऊ देणार आहे, म्हणजे ते सर्व मसाले छान मुरले पाहिजे भाजीमध्ये, बघू शकता. तेल सुद्धा किती छान सुटलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित इथे भाजी मी मिक्स करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. मसाला सुद्धा किती छान परतला गेलेला आहे. त्या मसाल्यामध्ये आपली डाळ आणि कोवळं व्यवस्थित मुरलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला रस्स्यासाठी ते पाणी सोडून घ्यायचं आहे.
तर आपल्याला नेहमी मसाल्याच्या भाज्यांमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. उकळीचं पाणी मी ते करून घेतलेलं आहे आणि जितकं पाहिजे तितकं आपल्याला म्हणजे आता कोवळं आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही. ते कोवळं पटकन शिजते, 1-2 उकळीमध्ये आपलं कोवळं शिजून जाणार आहे. आता मी 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा इथे वापर केलेला आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही इथे. खूप पातळही रस्सा नाही करायचा आणि खूप घट्टही नाही करायचा. बरोबर या प्रकारे आपल्याला इथं रस्सा करून घ्यायचा आहे आणि तेवढंच मी 1.5 ग्लास पाण्याचा इथे टोटल वापर केलेला आहे. छानपैकी मस्त 3-4 उकळीमध्ये आता आपली भाजी शिजून जाईल. 1-2 उकळी आली की मी हलकासा इथे गूळ टाकून घेतलेला आहे, गुळाचा खडा. बघू शकता तुम्ही. पुन्हा मी 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजून घेतलेली आहे, 5 मिनिटं. आणि 5 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते इथे कोवळं शिजलं की नाही शिजलं. बघू शकता सॉफ्टली इथे व्यवस्थित परफेक्ट जसं पाहिजे तसं कोवळं शिजलेलं आहे. खूप कोवळं शिजवायचं नाही, तर मग ते पूर्ण गलम होऊन जाते. व्यवस्थित आता इथे आपली भाजी शिजून तयार आहे. फ्रेश याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आणि ही भाजी ना गौरी गणपतीच्या कार्यक्रमांमध्ये खूप जास्त बनवली जाते. आणि आता या वेदरमध्ये ना कोवळं मार्केटमध्ये छान जास्त प्रमाणात येते. तर तुम्ही नक्की या प्रकारे ही सावजी भाजी बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.